नमस्कार, मी श्रीरंग खरे. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल. सुरुवात करूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजनं. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या ट्रेडिंग सत्रामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांनी जोरदार आपटी खाल्ली. दोन्ही निर्देशांकांमध्ये 2 महिन्यातली सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी 370 अंकांनी कोसळला तर सेन्सेक्स 1272 अंकांनी आपटला. बाजारातल्या पडझडीनं सुमारे 3 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. रिलायन्स आयसीआयसीआय बँकच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली झाली. परिणामी निफ्टी आणि सेन्सेक्सला फटका बसला. रिलायन्सचा शेअर तब्बल 99 रुपयांनी पडलाय तर आयसीआयसीआय बँकेला 33 रुपयांचा त्यांचा शेअर गडगडलेला आहे. एचडीएफसी बँक, कोटक बँक, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये देखील मोठी पडझड पाहायला मिळाली. मोठ्या शेअर्समधील पडझड मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्ससाठी देखील मारक ठरलेली आहे. मिड कॅप इंडेक्स 138 अंकांनी गडगडला. सेबी बोर्डाची अत्यंत महत्त्वाची बैठक आज मुंबईत सुरू आहे. एफएनओ ट्रेडिंगसाठी आवश्यक भांडवलाची मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा होत आहे. शिवाय म्युच्युअल फंडात एसआयपीची किमान गुंतवणूक मर्यादा 250 रुपयांपर्यंत खाली आणली जाण्याचीही शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीतील 3 नव्या सदस्यांची नावं मंगळवारी जाहीर केली जाणार आहेत. आशिमा गोयल, शशांक भिडे, जयंत वर्मा या 3 सदस्यांचा कार्यकाळ 5 ऑक्टोबरला संपणार आहे. येत्या 7 ऑक्टोबरला पतधोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक होईल. त्यात नवे सदस्य पतधोरणाचा आढावा घेतील अशी माहिती एनडीटीव्ही प्रॉफिटच्या सूत्रांनी दिली आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स या कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचा सल्ला आयसीआयसीआय सिक्युरिटीज या ब्रोकरेज कंपनीनं त्यांच्या ग्राहकांना दिलाय. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या उत्पन्नात अधिक भर पडण्याची हमी असल्यानं चांगल्या नफ्याची देखील शक्यता आहे असं आयसीआयसीआय सिक्युरिटीजचं म्हणणं आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी गोड ठरण्याची शक्यता आहे. दिवाळी आधी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मिठागराच्या जमिनींवर आर्थिक दुर्बलांसाठी घरे बांधण्याच्या योजनेला वेग देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या ताब्यातील 255 एकर मिठागरांची जमीन राज्य शासनाला उपलब्ध होईल. मनबा फायनान्सचा आयपीओ आज बाजारात लिस्ट झाला. गुंतवणूकदारांना आज 25% नफा झालेला आहे. चालू आठवड्यात आणखी 3 कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. आज एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रीती झेंडे या आपल्यासोबत असणार आहेत. प्रीती या सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. प्रीती या मुंबई आणि परिसरातल्या शेकडो मध्यमवर्गीय कुटुंबियांना गुंतवणुकीचा सल्ला देतात. कुटुंबाच्या गरजांनुसार गुंतवणुकीचा सल्ला देण्यात त्यांचा हातखंडा आहे. आज आपण त्यांच्याकडून पोर्टफोलिओ म्हणजे काय आणि तो कसा तयार करायचा हे जाणून घेणार आहोत. प्रीतीजी, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे पोर्टफोलिओ म्हणजे नेमका काय असतो, हा अनेकांना प्रश्न पडतो. तुम्ही त्याचं उत्तर कसं द्याल? सर्वप्रथम नमस्कार. तुमच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार. आणि नक्कीच मला तुम्हाला माझे विचार सांगायला खूप आवडेल. ओके, तर पहिल्यांदा तर पोर्टफोलिओ जे तुम्ही म्हटलं आहात, राईट. पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी तुम्ही वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये म्हणजे मालमत्ता वर्गामध्ये जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्या सगळ्यांचा लेखाजोखा म्हणजे पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ हा प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये वेगवेगळा बनवू शकतो. पोर्टफोलिओ जेव्हा आपण म्हणतो तो मायक्रो लेवलवर आणि मॅक्रो लेवलवर दोन्ही पद्धतीने बनवू शकतो. मॅक्रो लेवलवर म्हणजे कसं की जे डिफरंट 5 ॲसेट क्लास आहे राईट. पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी तुम्ही वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये म्हणजे मालमत्ता वर्गामध्ये जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्या सगळ्यांचा लेखाजोखा म्हणजे पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ हा प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये वेगवेगळा बनवू शकतो.
पोर्टफोलिओ जेव्हा आपण म्हणतो तो मायक्रो लेवलवर आणि मॅक्रो लेवलवर दोन्ही पद्धतीने बनवू शकतो. मॅक्रो लेवलवर म्हणजे कसं की जे डिफरंट 5 असेट क्लास आहे, मालमत्ता वर्ग कुठले आहेत, एक आहे इक्विटी, एक आहे रोखे म्हणजे डेट, तिसरं आहे कॅश म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तुमचे बँक बॅलन्स म्हणा किंवा शॉर्ट टर्म ज्या FD असतात त्या असतात. त्याच्यानंतर आपण म्हणतो की सोनं आणि रिअल इस्टेट हे 5 मोठे ॲसेट क्लासेस आहे. त्या अनुषंगाने तुम्ही या सगळ्यांमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवून तुमचा मॅक्रो लेवलचा पोर्टफोलिओ बनवू शकता आणि या प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक केली तर तुमचा मायक्रो लेवलवर पण एक पोर्टफोलिओ बनवू शकतो. जसे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये थोडे पैसे तुम्ही लार्ज कॅपमध्ये टाकू शकतात, कोणी थोडे फ्लेक्झी कॅपमध्ये, थोडे मिड कॅपमध्ये, अशा प्रकारे तुमचा तो पोर्टफोलिओ बनतो. तुम्ही जेव्हा डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात त्या सेक्टर वाईज तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकतात. तुम्ही जेव्हा रोखे म्हणजे आपण ज्याला फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट म्हणतो तशा याच्यामध्ये EPF, VPF, नंतर डेट म्युच्युअल फंड अशा सगळ्यांचा एक पोर्टफोलिओ बनवू शकतात. तर अशा प्रकारे पोर्टफोलिओ जो आहे तुम्ही वेगवेगळे जे फायनान्शियल प्रोडक्ट वापरतात त्याच्या अनुषंगाने तुमचा हा पोर्टफोलिओ तयार होतो. प्रीतीजी, पुढचा प्रश्न असा आहे की पोर्टफोलिओमध्ये आपण जर 2 भाग केले म्हणजे एक शेअर्सचा आणि एक म्युच्युअल फंडाचा, तर तो वेगवेगळ्या पद्धतीनं बनवता येतो को तो एकाच पोर्टफोलिओचा भाग म्हणून आपल्याला तो बनवता येतो आणि हाताळता येतो? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टीनं पोर्टफोलिओ मॅनेज करायचा तो कसा करायचा आणि किती टक्के किंवा किती टक्क्यांमध्ये गुंतवणूक शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा अन्य गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवावी असा तुमचा सल्ला आहे? बरोबर. बघा, इक्विटी हा एक ॲसेट क्लास आहे. बऱ्याच वेळा आपण जेव्हा गुंतवणुकीचा विचार करतो लोकांना असं वाटतं की इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणजे सगळे पैसे जे माझे आहेत ते मोस्ट प्रोबेबली मी इक्विटी म्युच्युअल फंडात किंवा इक्विटी ॲसेट क्लासमध्ये गुंतवायला पाहिजे. तर जसं मी म्हटलं मॅक्रो लेवलवर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार इक्विटीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे तो एक टक्का पहिले जाणून घ्या. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक सुरू करता त्यावेळेस तुमच्या आर्थिक लक्ष काय आहेत त्याचा पहिल्यांदा तुम्हाला आढावा घेणं गरजेचं आहे. आणि जे आर्थिक लक्ष तुमचं दीर्घ काळामध्ये तुम्हाला त्याला अचीव्ह करायचं असेल त्याच तुमच्या आर्थिक लक्ष्यांसाठी तुम्हाला इक्विटी इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲसेट ॲलोकेशन तिथे सुरू होतं. तर समजा मी ठरवलं की ओके माझे जे आर्थिक लक्ष आहे जसे रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण यासाठी मला इक्विटी ॲलोकेशन ठरवायचं आहे. तर ते इक्विटी ॲलोकेशन समजा माझं 60% असेल तर ते 60% झालं मायक्रो लेवलवर. आता इक्विटी ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे 2 प्रकार आहेत. एक आहे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडा थ्रू इन्व्हेस्ट करू शकता किंवा एक आहे तुम्ही डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्ट करू शकता. डायरेक्ट इक्विटी म्हणजे कंपन्यांचे समभाग घेणं. या दोन्ही प्रकारमध्ये जरी तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तरी सुद्धा या दोघांचं रिस्क घेण्याचं किंवा या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला रिलेटेड जी रिस्क आहे ती खूप वेगवेगळी आहे. इक्विटी म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा आपण म्हणू शकतो की वेल मॅनेज्ड फंड असतो ज्याच्यामध्ये फंड मॅनेजर जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक एकत्रित करून तुमचे जे पैसे असतात या सगळ्या स्टॉकच्या छोट्या छोट्या समभागात विभागलेले असतात. पण ज्यावेळेस तुम्ही इक्विटी पोर्टफोलिओ बनवता तेव्हा तुमचा जो एक अमाऊंट समजा 100 रुपयाचा तुम्ही एक स्टॉक घेतला तर तो 100 रुपये तुमच्या एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट झालेला असतो. म्हणजे त्यावेळेस आपण म्हणू शकतो की तुमचा पोर्टफोलिओ जो तुम्ही इक्विटीमध्ये बनवता, स्टॉकमध्ये बनवता त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन रिस्क जास्त असते. म्हणजे तो जास्त रिस्की असतो म्युच्युअल फंडापेक्षा. त्यामुळे जेव्हा तुम्ही आर्थिक उद्दिष्टांसाठी इन्व्हेस्ट करता माझा सल्ला तुम्हाला हाच राहील की इक्विटी ॲसेट ॲलोकेशन करताना इक्विटी म्युच्युअल फंडाचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा. म्हणजे समजा तुम्हाला 100 रुपये इन्व्हेस्ट करायची गरज आहे इक्विटी ॲसेट क्लासमध्ये तर तुमचे 70 रुपये तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडा थ्रू गुंतवणं जास्त फायद्याचं आहे. आणि 30 रुपये समजा तुमच्याकडे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या कंपनीचे समभाग घेऊ शकता. हे जे ॲलोकेशन आहे ते नक्की अशा लोकांसाठी आहे की ज्यांना इक्विटी ॲसेट क्लास कशा पद्धतीने त्याचे फ्लक्च्युएशन्स असतात किंवा व्होलॅटिलिटी असतात याची जाण असेल. जर तुम्हाला याची जाण नसेल
तर माझं मत आहे की तुम्हाला जेव्हा आर्थिक उद्दिष्टांसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असते तर ते पूर्ण ₹100 तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडा थ्रू इन्व्हेस्ट करा. आणि मात्र जर तुमची मिळकत किंवा तुमचं सेव्हिंग ₹110 किंवा ₹125 असेल तर त्यावेळेस जे उरलेले ₹10-15 आहे ते तुम्ही इक्विटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्यामुळे इक्विटी ॲसेट क्लासमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हे जास्त पद्धतीने तुम्हाला मदत करते, कारण की याच्यामध्ये रिस्क जी असते ती स्प्रेड झालेली असते आणि याच्यामध्ये रिस्क जे तुम्ही घेता ते तुमच्या रिस्क ॲसेट क्लासनुसार घेतलेली जास्त चांगली. फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडलात प्रीतीजी, आणि याचसाठी गुंतवणूक सल्लागार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र गुंतवणूक करताना किंवा पोर्टफोलिओ मॅनेज करताना ही गुंतवणूक कशी करावी, म्हणजे ॲडवायझरकडे जावं, स्वतःहून करावी, का जे मोठ्या प्रमाणावर इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्याकडे बघून, त्यांनी दिलेले सल्ले बघून आपण गुंतवणूक करावी? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आजकाल काय होतं बघा, आपल्याला सगळ्या गोष्टी इन्स्टंट इन्फॉर्मेशन घेण्याची सवय लागली आहे. आजकाल इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंटरनेटवर एका क्लिकवर अवेलेबल असतात. तर काही गोष्टी जेव्हा आपल्याला इझिली अवेलेबल होतात त्यावेळी त्या गोष्टींसाठी कुठल्या प्रकारची फी द्यायची जर असेल तर मग आपल्याला वाटतं की अरे ही इन्फॉर्मेशन तर मला तशी इझिली अवेलेबल आहे, वाय आय शुड गो विथ एनी काइंड ऑफ ॲडवायझर. हे सिमिलरली आजकाल जर तुम्ही पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्येही डॉक्टरांचं हेच म्हणणं आहे की लोक गुगल करून मला जो होणारा जो काही आजार आहे त्याच्यासाठी गुगलवर औषधं शोधतात आणि डॉक्टरकडे जाण्याचं टाळतात. तशाच पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंगमध्येही बरेचसे लोक असं करतात. जी इझिली अवेलेबल तुम्हाला जी माहिती असते ती सगळ्यात पहिले लक्षात घ्या, ती एक जेनरिक स्वरूपाची असते. आणि तुम्ही कुठले रील्स किंवा इंस्टाग्राम किंवा फायनान्स इन्फ्लुएन्सरच्या द्वारे जर तुम्ही कुठल्या गोष्टीवर प्रभावित होत असाल तर त्यांचा मेन जो मूळ उद्देश जो असतो तो सेन्सेशनल न्यूज निर्माण करून जास्तीत जास्त प्रकारे लोकांना आपल्याकडे आकर्षित करून आणि त्याद्वारे त्याच्यातून मिळणारा जो त्यांना फायदा आहे तो मिळवणं हे त्यांचं एक मेन उद्दिष्ट असतं. तर अशा पद्धतीने ती जेनरिक इन्फॉर्मेशन जर तुम्ही स्वतःच्या पोर्टफोलिओला अप्लाय केलं तर बऱ्याच वेळा असं होतं की त्यांनी जी सांगितलेली इन्फॉर्मेशन जी असते ती जेनरिक स्वरूपात असल्यामुळे ती तुम्हाला तशीच्या तशी लागू पडेल हे मात्र आपण सांगता येत नाही. त्यामुळे जसं आपण म्हणतो की मला एखादा रोग झाला किंवा मला एखादा प्रॉब्लेम असेल तर मी जेव्हा डॉक्टरांकडे जाते तेव्हा त्यांनी एक साधी गोळी जी सांगितली ती गोळी कुठल्या मात्रेमध्ये घेणं जसं हे डॉक्टरांनाच माहिती आहे तशाच पद्धतीने डिफरंट फायनान्शियल प्रोडक्टचं एक चांगलं ॲसेट अलोकेशन कसं करायचं आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्रत्येक ठिकाणी किती कसे पैसे गुंतवायचे हे तुम्हाला एक चांगला सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरच सांगू शकते. सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर हे दीपस्तंभासारखे काम करतात. सगळ्यात पहिल्यांदा हे सेबीशी संलग्नित असतात, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा कुठल्याही प्रकारचं आपण हितसंबंधात गुंतवणूक संदर्भात कुठले हितसंबंध त्यांचे जुळलेले नसतात. इंग्लिशमध्ये त्याला फिड्युशरी मॅनर असं म्हणतो की त्यांच्या मागे कुठल्याही प्रकारचं जे इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस ते करतात त्याच्या मागून त्यांना कुठलं कमिशन किंवा कुठल्याही प्रकारचं सेल्स टार्गेट कुठल्याही प्रकारचं रेम्युनरेशन मिळत नसतं. त्यामुळे ते तुमच्यासाठी काम करत असतात. ती फी जे आकारतात त्या फी आकारतात ते त्या पद्धतीने त्यांचं स्किल त्यांचं एक्सपर्टीज त्याच्यामध्ये लागलेलं असतं. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही गुंतवणुकीचा विचार करता तेव्हा गुंतवणुकीचा विचार करताना सर्वात महत्त्वाचं तुम्ही फायनान्शियल प्लॅनर सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडे गेला तर याच्यामधून तुमचा पैसा तुमचे श्रम आणि तुमचा मनस्ताप वाचेल. एखादी गोष्ट फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप जण सांगतात की असं करावं तसं करावं, पण खरा फायनान्शियल प्लॅनर तो की जो तुम्हाला सांगेल की तुम्ही कुठल्या चुका टाळायला हव्यात, कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अननेसेसरी रिस्क वाढते आणि अशा गोष्टी तुम्ही आज केल्या तर त्याच्यामुळे पुढे होणारं जे नुकसान आहे ते तुम्हाला टाळता येणार नाही. त्यामुळे जो फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काय करायचं याबरोबरच तुम्ही कुठल्या गोष्टी करायला नको हे जे सांगतात ते खरे तुमचे फायनान्शियल प्लॅनर. त्यामुळे कुठली गोष्ट स्वतःहून करण्यापेक्षा किंवा जस्ट इंटरनेटवर माहिती अवेलेबल आहे म्हणून गुंतवणूक करण्यापेक्षा तुम्ही कष्टाने कमवलेल्या पैशाला जर तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल तर एक चांगला ॲडवायझरकडनं तुमचं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करून घेणं किंवा प्रीतीजी, एक प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की गुंतवणूक सल्लागार हा एका दीपस्तंभासारखा असतो, मात्र ज्या व्यक्तीला स्वतःहून अभ्यास करण्याची इच्छा आहे
तर अशा व्यक्तीला तुम्ही काय सल्ला द्याल की कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, कुठलं सेक्टर किंवा कुठलं एखादं विशिष्ट शेअर घ्यायचं असेल तर त्यासाठी काय त्याने अभ्यास करणं गरजेचं आहे? बिलकुल. बघा, बऱ्याचशा वेळेस आपण जेव्हा तुम्ही स्वतःहून तुमचा पोर्टफोलिओ बनवतात त्या प्रक्रियेला DIY म्हणतात, डू इट युअरसेल्फ. पण हे करताना जसं तुम्ही म्हटलं की अभ्यास करून तुमचा पोर्टफोलिओ बनवणं जास्त महत्त्वाचं आहे. डायरेक्ट इक्विटी गुंतवणूक हा एक आर्थिक नियोजनाचा भाग असतो. ज्याप्रमाणे आर्थिक नियोजन ही एक सतत करण्याची प्रक्रिया आहे. ज्यावेळेस तुमचे एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे आयुष्यात जशा प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला काही गोष्टी तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इन्क्लूड करायच्या असतात आणि त्यावेळेस तशा पद्धतीनेच तुम्हाला तुमचा इक्विटी पोर्टफोलिओ बनवताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेऊनच तो इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटी जो आहे तो तुमचा पोर्टफोलिओ बनवणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस सतर्क असणं म्हणजे विजिलंट राहणं फार गरजेचं असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा काही थंब रूल्स आहे, जर ते तुम्ही फॉलो केले तर त्यावेळेस तुम्हाला तुमची जी रिस्क आहे ती कॅल्क्युलेटेड पद्धतीने ठेवणं खूप सोपं पडेल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक माझं स्वतःचं अनालिसिस जे मी स्वतःच्या माझ्या इक्विटी ॲसेट क्लासमध्ये किंवा इक्विटी स्टॉक बनवण्याचा जो पोर्टफोलिओ तो बनवताना या गोष्टींचा मी विचार करते. सगळ्यात पहिल्यांदा तर माझ्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त जे माझे शेअर्स आहेत त्यांची संख्या मी 12 ते 15च ठेवते. कारण की जर एवढी संख्या ठेवली तर या शेअर्सवर मला लक्ष ठेवणं सोपं पडेल. मी बऱ्याच वेळा पाहिलंय की माझ्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये 50-50 शेअर्स असतात. तुम्ही कशा प्रकारे तुम्ही एवढ्या 50 शेअर्सच्या बाबतीत ज्या पण घटना घडता आहेत त्या सगळ्यांचा तुम्ही ट्रॅक ठेवू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिले विचार करा की नंबर ऑफ शेअर्स आपले किती असायला पाहिजे. तर 12 ते 15 जरी असले तरी तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकता. आता याच्यामध्ये सर्वात जास्त ॲलोकेशन हे तुम्ही जर ब्ल्यू चिप कंपन्यांमध्ये ठेवलं तर तुमची सुरुवातीची जी रिस्क आहे ती एक मिटिगेट होते. ब्ल्यू चिप कंपन्या म्हणजे काय, निफ्टी 50 मधल्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत, वर्षानुवर्ष त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला माहिती आहेत, अशा प्रकारच्या ब्ल्यू चिप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 80% ठेवली किंवा 70% ठेवली आणि बाकी तुमचे 30% हे चांगल्या मिड कॅप स्टॉकमध्ये असतील तर अशा प्रकारे बनवलेला हा जो पोर्टफोलिओ आहे तो ऑल सीझन आपण म्हणू शकतो. याच्यानंतरचे जे बेसिक ठोकताळे असतात ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर जी कंपनी तुम्ही निवडाल ती कंपनीची मॅनेजमेंट जी आहे ती जी मॅनेजमेंट आहे त्याची मॅनेजमेंट एथिकल पद्धतीने चालायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी जो प्रोडक्ट बनवते त्या प्रोडक्टची कमीत कमी तोंड ओळख तुम्हाला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की लोक अशा पद्धतीचे शेअर्स विकत घेतात की ती कंपनी काय बनवते हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. तर असं करू नका, कारण की तुमचे जे पैसे आहेत तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणार आहात की ते कंपनीचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस विकत जाऊनच त्या कंपनीमध्ये ग्रोथ होऊ शकते. जर तुम्हाला त्याची साधी तोंड ओळखही नसेल तर पुढे त्या कंपनीचा ग्रोथ प्रॉस्पेक्ट कसा आहे याच्यावर तुम्ही काहीच अभ्यास करू शकणार नाही. तिसरं म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी कंपनी निवडता तेव्हा बघा की त्याच्यावर कर्ज नसेल तर सर्वात चांगलं. कर्ज जरी असेल तरी ते आटोक्यात असणारं म्हणजे इक्विटी टू डेट रेशो जो आपण म्हणतो तो बघणं फार महत्वाचं असतं. जास्त कर्ज घेतलेल्या कंपन्या पुढे जाऊन म्हणजे ज्या प्रोजेक्टेड ग्रोथनुसार त्यांची वाढ व्हायला पाहिजे तशी होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा शेअरही पुढे जाऊन वाढत नाही. त्यामुळे ज्या कंपन्यांनी स्वतःसाठी घेतलेलं कर्ज आटोक्यात असतील अशा मात्र तुम्ही कंपन्या पाहणं गरजेचं आहे. दुसरं, जर तुम्ही एक ठोकताळा मी असाही स्वतःसाठी वापरते की ज्या कंपन्यांमध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप कमी असेल. कारण की सरकारचे जे पॉलिसीज असतात कधी कधी अचानक बदलतात आणि त्यामुळे तुम्ही घेतलेल्या कंपनीच्या समभागावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पोर्टफोलिओ बनवताना जर अशा कंपन्या बघितल्या की ज्याच्यामध्ये सरकारचा जो हस्तक्षेप आहे थोडा कमी आहे किंवा त्यांच्या पॉलिसीनुसार लगेचच त्याच्यावर इफेक्ट येणार नाही तर असे पण तुम्ही प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे ठेवू शकतात. त्याच्यानंतर पुढचं जे महत्वाचं असतं त्याला आपण म्हणू शकतो की PE आणि EPS, राईट. तो PE म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ज्या कंपनीचा PE खूप जास्त आहे त्या कंपन्या ओव्हर व्हॅल्यूड आहे मग अशा घेऊ नये असा एक कल तुमच्या म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांचा असतो. पण लक्षात घ्या
एखाद्या कंपनीचा पी जास्त का आहे? कारण ती कंपनीने वर्षानुवर्ष ग्रोथ दाखवली आहे आणि लोकांना ते समभाग घ्यायचा आहे. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा तुमचा इक्विटी पोर्टफोलिओ बनवत असाल तर उच्च दर्जाच्या किंवा चांगल्या पी रेशो असलेल्या कंपन्या निवडणं जास्त हितावह राहील. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की प्रमोटरची पत म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जी कंपनी आहे त्याचे जे प्रमोटर्स आहे त्याच्याबद्दल मार्केटमध्ये काय म्हटलं जातं किंवा त्यांचं होल्डिंग कंपनीमध्ये किती आहे. समजा प्रमोटरचं होल्डिंग कंपनीमध्ये जास्त असलं म्हणजे त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट त्या कंपनीत आहे आणि तो वाढवण्यासाठी ते मन प्रीतीजी, लावून मी काम तुम्हाला करतील. थोडंसं आणि त्याच्या- इंटरप्ट करतोय, मात्र आजच्या मार्केटच्या परिस्थितीनुसार एक प्रश्न विचारतोय की आज मार्केट बऱ्यापैकी पडलेलं आहे. अशा स्थितीत काय करावं? कारण आपण बघतोय ऐतिहासिक उंचीवर मार्केट गेलेलं आहे आणि एका दिवसामध्ये पडझड झालेली. अशा वेळेला काय करायचं? बिलकुल जसं तुम्ही सांगितलं या गोष्टी तेव्हा म्हणजे या पडत्या मार्केटमध्ये किंवा व्होलॅटिलिटी जेव्हा मार्केटमध्ये असते, जर तुम्ही पाहिलं असेल तर सर्वात मोठा धक्का हे मायक्रो कॅप, स्मॉल कॅप किंवा मिड कॅपला बसतो. चांगल्या कंपनीच्या ब्ल्यू चिप स्टॉकमध्ये तुम्हाला ज्यावेळेस ही घसरण दिसते ती घसरण आत्ताची जी घसरण आहे ती मेनली तर प्रॉफिट बुकिंगमुळे आहे. कारण की एक खूप मोठ्या उंचीवर जेव्हा मार्केट गेलेलं असतं त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदारांना वाटतं की थोडा प्रॉफिट तुम्ही याच्यामधनं बुक करावा. तर अशा या झालेल्या पडझडीने घाबरून न जाता जर तुम्ही तुमच्या समभाग निवडताना एक चांगला दीर्घकालीन अप्रोच ठेवला असेल तर आत्ताच्या पडझडीला घाबरू नका. तुम्ही घाबरून याच्यातनं लगेच पैसे काढू नका. धीर धरा कारण की लॉंग टर्म व्ह्यू आपला ह्या मार्केटचा चढाच राहणार आहे. पण डेफिनेटली जसं मी म्हटलं की ॲसेट अलोकेशन थोडे पैसे तुम्ही प्रत्येक ठिकाणी गुंतवले असतील तर इक्विटीमध्ये जी ची पडझड झाली आहे ती तुम्हाला सुरुवातीला थोडी धक्का लागणारी असेल पण ही एक्सपेक्टेड होतं कारण की मार्केट ऑलरेडी उंचीवर होतं. तर असे प्रॉफिट बुकिंगमुळे झालंय. त्यामुळे बरोबर. घाबरून जाऊन लगेच पैसे काढणं हेच मी कुठल्याही पद्धतीचे ॲडवाईस करणार नाही. पण म्हणूनच अशा पद्धतीचं ज्यावेळेस मार्केटमध्ये उतार चढाव असतो त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही जाणून समजून उमजून केली असेल तर तुम्हाला या प्रकारची व्होलॅटिलिटी पचवता येते. बरोबर. धन्यवाद प्रीतीजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला. अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही दिलीत. गुंतवणूकदारांना समजेल अशा भाषेत तुम्ही या सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत आणि सध्याची परिस्थिती ही संकटात संधी अशा पद्धतीची आहे. या संधीचा गुंतवणूकदारांनी लाभ घेतला पाहिजे असा या ठिकाणी अनेकांचं म्हणणं आहे, मतप्रवाह आहे. गुंतवणूकदारांनी जी काही गुंतवणूक करायची ती त्यांच्या सल्लागारांच्या माध्यमातूनच करावी असं आम्ही सातत्यानं सांगत असतो. कुठल्याही गोष्टींचं ऐकून किंवा अंधविश्वास ठेवून त्यावर भरोसा ठेवून गुंतवणूक करू नये असं आम्ही सातत्यानं सांगतोय. त्यामुळे गुंतवणूक योग्य करा, सुयोग्य करा, सल्लागारांच्या मदतीनं करा. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.